म्हणे या लोकांनी आपापल्या तुकड्या भरून घेतल्या सगळ्यांनी, तुम्ही आम्ही खड्ड्यात. आज त्या सगळ्या महाराष्ट्रातल्या ग्रामीण भागामध्ये दौरा करत असताना, प्रचार सभा घेत असताना काय हो परिस्थिती. हे सगळे काय जे काही राजकीय पक्ष आहेत, एकेकाचे उमेदवार बघा, प्रत्येकाचा नातेवाईक, कोणाचा मुलगा, कोणाची सून, कोणाचा नातू. एक मुख्यमंत्री आठवतात का, निलंगेकर पाटील, मुख्यमंत्री झाल्यावरती काय चमत्कार केला, तर मुलीचे मेडिकलचे मार्क वाढवले. आणि आज काँग्रेसमधनं त्यांचा मुलगा उभा आणि भाजपकडनं नातू उभा. त्या बात आहे, सगळीकडे बोटं घालून ठेवायची. प्रत्येक ठिकाणी कोण ना कोणीतरी, कोणाची बायको उभी, कोणाची सून उभी, कोणाचा मुलगा उभा, कोणाचा नातू उभा. सगळं जे काही येईल ते आमच्या घरात पाहिजे, जी सत्ता येईल ते आमच्या घरात पाहिजे. आमची कुटुंब जगवण्यासाठी म्हणून तुम्ही मरा, तुम्ही आमचा प्रचार करा. आमचं कुटुंब जगलं पाहिजे, जो पैसा येईल तो आमच्या घरात आला पाहिजे, जी सत्ता येईल ती आमच्या घरात मिळाली पाहिजे. बाकी तुम्ही राहा. तुमच्यातला कोणी नगरसेवक होणार नाही, तुमच्यातले कोणी आमदार होणार नाही, आणि महाराष्ट्रातली जनता यांचे कुटुंब पोचण्यासाठी म्हणून प्रचार करणार. आलो सगळा समाचार घेऊन आलोच तिकडनं. पण या सगळ्या परिस्थितीमध्ये तुम्हाला एक गोष्ट सांगण्यासारखी महत्वाची म्हणजे, इतका कडक उन्हाळा आहे आता तिकडे विदर्भामध्ये आणि मराठवाड्यामध्ये, तुम्ही कल्पना नाही करू शकणार. मी भाषण करत असताना एका बाजूने नुसतं असं एक मला पायावरती ऊन पडत होतं, आणि ते ऊन पडताना मला पाय तिथे स्थिर ठेवता येत नव्हता. मला पाय उचलून बाजूला करा, असा करा, तसा करा. म्हणजे एखादा तापलेला तवा जसं पायावरती ठेवला तर काय होईल, इतका कडक उन्हाळा. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे, इतक्या कडक उन्हाळ्यात देखील तुमच्या राज ठाकरेला ऐकण्यासाठी हजारो लोक तिकडे मैदानामध्ये प्रत्येक ठिकाणी जमले आहेत. प्रत्येक ठिकाणी महाराष्ट्रात यावेळेला निश्चित वेगळं चित्र दिसणार. या सगळ्या चारी पक्षांच्या ढोंगणावरती लाथा मारतील बघा लोक. खंडोबा मांडून ठेवलाय सगळा. मी त्याशी बोललो ना पहिल्या सभेमध्ये, चला कॅरम बरोबर मध्ये फुटला, कुठची सोंगटी कोणत्या भोकात गेली कळलंच नाही. आणि आता येत आहेत एक एक नवीन सगळे. मी तिथे मराठवाड्यामध्ये असतानाच पंतप्रधान कोण तुमचे नरेंद्र मोदी लोकसभेलाही वापरलं, विधानसभेलाही तेच. बरं, पहिल्याच सभेमध्ये त्यांनी महाराष्ट्रातल्या भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांची लायकी काढली. त्यांनीच. आपल्याला कशाला काढायला पाहिजे की म्हणे गोपीनाथ मुंडे असते तर मला महाराष्ट्रात प्रचाराला यायची गरजच लागली नसती, म्हणजे यांची लायकी कळली बाकी त्यांची. अहो, होर्डिंगवर यांची थोबाडा कोणी टाकत नाहीये, कारण ही थोबाडा बघून कोणी मतदान करणारच नाही. कुठच्याही होर्डिंगवरती बघा मोदी. आणि म्हणे यांना स्वबळावरती म्हणे सत्ता द्या. यांच्या नेत्यांचे मतदारसंघाचे प्रॉब्लेम, इथं उभा राहू का तिथं उभा राहू. मला आता एक यादी आली, मी तुम्हाला मुद्दामून वाचून दाखवायला आणली, म्हणून मी हे घेऊन आलो. नाही तर काय मला तुम्हाला काय वाटेल मग युगाची बाबा बघायला आलो. एक यादी वाचून दाखवतो तुम्हाला. स्वबळ नावाची काय गोष्ट असते ना, स्वतःच्या बळावरती सत्ता बित्ता. ऐका बघा,
भारतीय जनता पक्षाचे उमेदवार. मी आता फक्त मतदारसंघ वाचून दाखवतो आणि इम्पोर्ट कुठून केला माणूस तो फक्त सांगतो. सगळे इम्पोर्टेड आहे. भारतीय जनता पक्षाचे उमेदवार झालेले लोक कोण कोण? तुम्ही कंटाळाल, यादी नाही थांबणार. नंदुरबार कुठून माणूस आला? राष्ट्रवादी. धुळे शेतकरी संघटना. भुसावळ राष्ट्रवादी काँग्रेस. अमरावती काँग्रेस. हिंगणा काँग्रेस. भोकर काँग्रेस. परभणी काँग्रेस. औरंगाबाद शिवसेना. गंगापूर अपक्ष. सिन्नर काँग्रेस राणे समर्थक. मुरबाड राष्ट्रवादी. बेलापूर राष्ट्रवादी. घाटकोपर आपला. आता फक्त तिकडे एवढंच. आता फक्त तिकडे हे राम, बाकी काही नाही. पनवेल काँग्रेस. चिंचवड राष्ट्रवादी. श्रीगोंदा राष्ट्रवादी. शिराळा काँग्रेस. तासगाव काँग्रेस. पुरंदर आपण आपल्यातला घेतला. नांदेड राष्ट्रवादी. बुलढाणा राष्ट्रवादी. दौंड राष्ट्रवादी. सावंतवाडी काँग्रेस. उस्मानाबाद काँग्रेस. लातूर काँग्रेस. कंधार राष्ट्रवादी. कन्नड समता परिषद. कोपरगाव राष्ट्रवादी. पारनेर शिवसेना. राहुरी राष्ट्रवादी. राहता राष्ट्रवादी. नेवासा काँग्रेस. आष्टी राष्ट्रवादी. पाथर्डी राष्ट्रवादी. चोपडा राष्ट्रवादी. धुळे ग्रामीण काँग्रेस. नांदगाव राष्ट्रवादी. जालना राष्ट्रवादी. विनायक मेटे ते तिकडे कोणते शिवसंग्राम पहिले ते राष्ट्रवादी. पैठण शिवसेना. श्रीरामपूर काँग्रेस. कोपरगाव राष्ट्रवादी. घनसावंगी काँग्रेस. कोल्हापूर काँग्रेस. नेवासा काँग्रेस. अहमदनगर पहिले भाजप नंतर राष्ट्रवादी परत भाजप. निफाड शिवसेना. भोर शिवसेना. जुन्नर शिवसेना. खेड शिवसेना. साला स्वतःचा उमेदवारच नाही, सगळे बाहेरून आणलेले. आणि हे यांचं म्हणे सोबळ. माननीय बाळासाहेबांमुळे यांना बळ मिळालं आणि आता बेटकुळ्या काढून दाखवत आहेत. हे महाराष्ट्रातले हे असेच आहेत. तो भाग सोडा. मला आश्चर्य वाटतं नरेंद्र मोदींचं. नरेंद्र मोदींचा मी प्रशंसक, एक चांगला माणूस, या देशाचा पंतप्रधान झाले पाहिजेत म्हणून मी पहिला बोलणारा माणूस आहे. मी या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी झाले पाहिजेत. मला वाटलं बदलतील, पंतप्रधान झाल्यावरती बदलतील. नाही, अजून तेच चालू आहे. गुजरात एक गुजरात, दुसरं काही नाहीच. त्या कालच्या मुख्यमंत्री येऊन गेल्या गुजरातच्या, आनंदीबाई. पूर्वी पेशव्यांच्या काळात एक होत्या, आता गुजरातमध्ये गेल्यात. आमच्या आनंदीबाईंनी घरचा मान केला होता. या गुजरातच्या आनंदीबाई आता मचा खूप करत आहेत. म्हणजे महाराष्ट्राचा गुजरात करायचा आहे त्यांना. काय चाललंय काय मला काही कळत नाही. आता नरेंद्र मोदी अमेरिकेला जाऊन आले. आमची छाती फुलून आली की बाबा आमच्या भारताचे पंतप्रधान हे अमेरिकेला जातात, हजारो लोकांसमोर भाषण करतात, हजारो लोक तिकडे त्यांना ऐकायला येतात. आम्हाला अभिमान आहे त्या गोष्टीचा. पण हे सगळ्या गोष्टी करत असताना तुमचे छोटे अजेंडे कुठचे असतात? बाकीच्या गोष्टी कधी येतील मला माहित नाही, पण ओबामा आम्ही हसण्यावरती नेतो या सगळ्या गोष्टी. आम्ही ओबामा ज्या वेळेला आमच्या नरेंद्र मोदींना पंतप्रधानांना ज्या वेळेला पहिल्यांदा भेटतात त्यावेळेला ओबामा नरेंद्र मोदींचं स्वागत काय करतात? केम छो मिस्टर प्राईम मिनिस्टर. केम छो काय राष्ट्रभाषा आहे? म्हणजे आता ते हुशार देश आहेत, त्यांचे राष्ट्राध्यक्ष सगळा अभ्यास करून देतात.
की असं बोलल्यावरती हा माणूस खुश होईल असं त्यांना वाटलं. खरं बघायला गेलं तर त्यांनी म्हटलंच तर हिंदीमध्ये विचारायला पाहिजे होतं, कैसे है आप, फार फार तर. पण केम छो, म्हणजे आमच्या पंतप्रधानांची ओळख भारताचे पंतप्रधान म्हणून आहे जगात की गुजरातचे पंतप्रधान म्हणून आहे जगात? ती जर ओळख असेल तर मग महाराष्ट्रातल्या प्रत्येक राज्याची आमची आमची पण ओळख आहे. उद्या जर एखादा मराठी पंतप्रधान जरी असता आणि त्याला जर समजा ओबामाने म्हटलं असतं, काय कसे आहात पंतप्रधान, जरा बरं वाटलं असतं. पण वाईट या गोष्टीचं वाटलं असतं की हे मराठी पंतप्रधान नाही, गुजराती पंतप्रधान नाही, बंगाली पंतप्रधान नाही, तामिळ पंतप्रधान नाही, भारताचा पंतप्रधान म्हणून या देशामध्ये असली पाहिजे. तिथे व्हाईट हाऊसमध्ये तिकडे खाना होता. ओबामांनी जेवायला बोलवलं होतं सगळ्यांना. अमेरिकेच्या इतिहासामध्ये त्या व्हाईट हाऊसच्या बाहेर काय चालू होतं? मनोरंजनाचा कार्यक्रम. काय चालू होता? गरबा. काय म्हणायचंय, काय काय सांगायचंय, काय? की गुजरात हा देश चालवतोय, हा तुम्हाला निरोप द्यायचा आहे, हा मेसेज द्यायचा आहे, काय म्हणायचंय, काय आम्ही काय समजायचं? आम्हाला भारताचे पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदी चालतील, पण गुजरातचे पंतप्रधान म्हणून जर समजा ओळख होणार असेल आम्हाला मान्य नाही. राज ठाकरे हा त्यांचा प्रशंसक होता, किंबहुना त्या माणसाचा आहे देखील मी. पण हे असलेल्या गोष्टी करायच्या, जे चित्र मला आजपर्यंत कधी महाराष्ट्रामध्ये दिसत नव्हतं, ती भेदाभेद सुरू होते. हे आता येताना भारतीय जनता पक्षाचे एक उमेदवार, काय नाव त्याचं इथे, प्रकाश मेहता, त्यांचा एक ट्रक चाललाय, आता चालला होता माझ्यासमोर, माझ्या बाजूने गेला गाडीतनं. चारही बाजूनी जे काही लिहिलं होतं ते सगळं गुजरातीमध्ये लिहिलं होतं. कधीपासून? याच्या अगोदर तर मी पाहिलं होतं सगळेजण मराठीमध्ये लिहायचे. या सगळ्या गोष्टी कुठून सुरू झाल्या, का सुरू होत आहेत, का मतभेद निर्माण करता तुम्ही? ही काय काय गोष्टींची यादी इथे घेऊन आलोय. पहिल्यांदा घोषणा काय करतात? जपानला गेले आमचे पंतप्रधान, जपानला गेले. आल्यानंतर घोषणा काय केली, म्हणजे आधी केली का नंतर केली मला आठवत नाही, पण मला असं वाटतं की जाऊन आल्यानंतर बहुधा केली किंवा तिकडेच केली असेल. काय घोषणा केली? आम्ही म्हणे बुलेट ट्रेन आणणार. चांगली गोष्ट आहे, नक्की आली पाहिजे. पण बुलेट ट्रेन आणणार, कुठे आणणार? मुंबई अहमदाबाद. कशासाठी लागते हो? बरं आम्हाला काय अहमदाबादला काम नाही. वेगात गेलो तरी पोहोचून करायचं काय? ढोकळे खायचे. बुलेट ट्रेन आणायची असेल तुम्ही मुंबई दिल्ली सुरू करा, मुंबई कलकत्ता सुरू करा, मुंबई चेन्नई सुरू करा, दिल्ली तुम्ही कलकत्ता सुरू करा. त्याला बुलेट ट्रेन कशासाठी बुलेट ट्रेन लागते? वेगात जायचं असेल तर. इथून कोणता मराठी माणूस उठणार आहे आणि त्या बुलेट ट्रेन मध्ये बसून अहमदाबादला जाणार आहे? तिकडे गेल्यावर त्याला प्रश्न पडेल, आता काय करायचं? रिटर्न तिकीट द्या, परत जातो. पण घोषणा काय करतात पहिली? मुंबई ते अहमदाबाद बुलेट ट्रेन. दुसरं का नाही शहर सुचलं, दुसरं का नाही राज्य सुचलं? अजूनही तुमच्या मनामध्ये, म्हणजे तुम्ही पंतप्रधान झालात तरी तुम्ही अजून मुख्यमंत्री असल्यासारखेच वागतात, गुजरातचे मुख्यमंत्री असल्यासारखेच वागतात. हे आम्ही कसं मान्य करायचं? या आनंदीबाई काल येऊन काय काय बोलून गेल्या इकडे, आणि आमच्या कोणाला काही वाटत नाही हो. त्या इथे आल्या, ठीक आहे, ते गुजरातच्या मुख्यमंत्री आहेत,
एका बाजूने नरेंद्र मोदींनी येऊन सांगायचं की आम्हाला महाराष्ट्र घडवायचा आहे, मोठा करायचा आहे. दुसऱ्या बाजूने येऊन आनंदीबेन त्यांनीच नेमलेल्या मुख्यमंत्री मुंबईमध्ये काय सांगतात? आनंदीबेन ने कहा कि मुंबई में आधा दिन तो आपका ट्रैफिक में चला जाता है, बाकी बचे समय में आप कितना काम कर सकते हैं. इस मुंबई हे कोणाला सांगतायत? उद्योगपतींना. महाराष्ट्रात जे उद्योगपती आहेत त्या उद्योगपतींना येऊन गुजरातच्या मुख्यमंत्री इथे काय सांगतायत कि इस मुंबई शहर में आप क्यों निवेश करते हैं. म्हणजे इन्व्हेस्टमेंट इकडे मुंबई शहरात कशासाठी करतात? मुंबई में क्या रखा है? गुजरात यहां से नजदीक है, आप गुजरात में निवेश कर सकते हैं. त्याच्यासाठी तुम्ही गुजरात महाराष्ट्रात नका व्यवसाय करू, महाराष्ट्रात मुंबईमध्ये धंदा नका करू, तुम्ही या सगळेजण गुजरातला या. एका बाजूनी गुजरातच्या मुख्यमंत्री येणार आणि इथे महाराष्ट्रामध्ये मुंबईमध्ये सांगणार की तुम्ही गुजरातला चला म्हणून. हा काय प्रकार चालू आहे मला कळलं नाही अजूनपर्यंत. सगळ्या गोष्टी घ्यायच्या तिकडे काय गुजरातमध्ये ठेवायच्या? आज या महाराष्ट्रामध्ये राहणारे अनेक पिढ्यानपिढ्या राहणारे अनेक गुजराती लोक आहेत, माझे मित्र आहेत. पण हे अशा प्रकारचं राजकीय वागणं हे तुम्ही मतभेद निर्माण करतात समाजामध्ये. निवडणुकीच्या तोंडावरती येणार आणि उद्योगपतीला सांगणार तिकडे या म्हणून. आणि नरेंद्र मोदींनी महाराष्ट्रात यायचं आणि प्रगतीच्या गोष्टी बोलायच्या बरं. यांचं कोणतं काय राजकारण सवय इथे बघा. महाराष्ट्रामध्ये $250 एकरची कोस्ट गार्डची एक जमीन, कोस्ट गार्डसाठी नेव्हलच्या 250 एकरची जमीन महाराष्ट्रामध्ये घेतली होती. 250 एकरची जमीन नेव्हलची. तिकडे या देशामधल्या सगळ्या गोष्टी तिकडे होणार. नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यावरती ती संपूर्ण घेतलेली जमीन रद्द केली आणि तो प्रोजेक्ट तिथून पोरबंदरला हलवला तुम्ही पंतप्रधान झाल्या. म्हणजे महाराष्ट्रामध्ये एखादी गोष्ट होत असताना ती पंतप्रधान झाल्यानंतर रद्द करायची आणि तिकडून ती हलवून पोरबंदरला गुजरातमध्ये न्यायची. अहो तुम्ही भारताचे पंतप्रधान आहात का गुजरातचे पंतप्रधान आहात? आणि आम्ही उघड्या डोळ्याने फक्त बघत बसायचं, उघड्या कानाने फक्त या गोष्टी आम्ही ऐकत बसायच्या. भारतीय जनता पक्षाच्या महाराष्ट्राच्या नेत्यांची तर हिंमत नाही सर डोळे वर करून बघायची नरेंद्र मोदींकडे. त्यांनी डोळे वटारले की यांची टाळारली. हे करू काय शकतात हे इथले नेते? आणि हे सांगतात आमच्या हातामध्ये बहुमत द्या. का महाराष्ट्रात काही आहे ते सगळं बाहेर न्यायचंय म्हणून? दुसरं एक म्हणजे मला आता बघा, आता हे कोस्ट गार्डची जमीन, परवा दिवशी गंमत बघा, कोस्ट गार्डची जमीन म्हणे गुजरातला नेली. कोण बोलतंय? हे आमचे पृथ्वीराज चव्हाण सांगू. ते कुठच्या एका भाषणामध्ये म्हणे बोलले कोस्ट गार्डची जमीन म्हणे गुजरातला नेली. तुम्ही काय केलं? आपलं एअर इंडिया विमानाची कंपनी, आपल्या एअर इंडियाचं मुख्यालय देशातलं मुंबईमधलं हे काँग्रेस सरकार असताना हलवलं गेलं दिल्लीला. तेव्हा हे फाटकं तोंड कुठे होतं बसवलेलं? तेव्हा काय पृथ्वीराज चव्हाण बोलले एअर इंडियाचं हे कार्यालय इथे मुंबईमध्ये आहे, इतकी वर्ष आहे, सुरू झाल्यापासून इथे मुंबईमध्ये हे कार्यालय आहे, कशाला दिल्लीला नेताय? तेव्हा नाही बोलले. हे सगळे तसेच. महाराष्ट्राबद्दल प्रेम नाही, मुंबईबद्दल प्रेम नाही, मराठी माणसाबद्दल प्रेम नाही येणार. इथे कुठच्या गोष्टी ज्या पूर्वीच्या आहेत त्याच्याबद्दल प्रेम नाही, फक्त राजकारण करत बसायचं. राजकारण. नरेंद्र मोदी आज सांगतायत तिथे म्हणे आमच्या हातामध्ये म्हणे सत्ता द्या, केंद्र मदत करेल. का आमच्या हातात दिल्यावरती करणार नाही तुम्ही?
बरं, नरेंद्र मोदी ज्या प्रकारचं म्हणतायत की मी गुजरातमध्ये डेव्हलपमेंट केली, मी प्रगती केली, ती 10 वर्ष काढा. त्या 10 वर्ष केंद्रामध्ये काँग्रेसचं सरकार होतं, काँग्रेसने केली ना तुम्हाला मदत. म्हणजे केंद्रात काँग्रेसचं सरकार असताना, महाराष्ट्रात गुजरातमध्ये तिथे भारतीय जनता पक्षाचं मोदींचं सरकार असताना जर तिकडे तुम्ही प्रगती करू शकता, केंद्रात काँग्रेसचं सरकार असताना पण, मग आज तिथे केंद्रामध्ये भारतीय जनता पक्षाचं सरकार असताना महाराष्ट्रामध्ये जर राज ठाकरेचं सरकार असेल तर तुम्ही मदत करणार की नाही करणार? तुम्हाला मतभेद करून चालायचेच नाही, तुम्हाला मदत करावीच लागेल. मी माझ्या पहिल्या सभेमध्ये सांगितलं होतं, या सगळे दोन्ही राष्ट्रीय पक्ष आहेत ना, याला दूर सारा सगळ्यांना. या महाराष्ट्रात राष्ट्रीय पक्षांची गरजच नाही. त्यांनी केंद्रात राहावं आणि केंद्रात बघावं काय करायच्या त्या गोष्टी. स्थानिक राजकारणामध्ये यांच्या काहीची काय गरज आहे, आवश्यकता आहे? मी त्याशी म्हटलं, मला महाराष्ट्राला आम्हाला होय स्वायत्तता हवी, आम्हाला स्वातंत्र्य नको आहे, आम्हाला स्वायत्तता हवी. प्रत्येक गोष्टीमध्ये आमचं सगळ्या गोष्टी जर समजा तुम्ही अडकून ठेवणार असाल आणि दिल्लीत बसलेले सगळे बाबू आणि सगळ्या गोष्टी जर समजा तुम्ही थांबवणार असाल महाराष्ट्राची प्रगती, कसं काय होणार? महाराष्ट्रामधली सगळी जंगलं केंद्राकडे, महाराष्ट्राचा समुद्र किनारा केंद्राकडे, सगळ्या गोष्टी आमच्या केंद्राकडे. अहो, कुठपर्यंत केंद्राकडे माहितीये का तुम्हाला? कल्पना पण नाही तुम्हाला. हे आमचे ट्रॅफिक पोलीसवाले असतात ना, तेव्हा पकडतात पाहिजे ना, आणि मग 100 रुपयाची रिसीट फाडतात. मी एकदा आमच्या त्या पोलीस अधिकाऱ्यांना विचारलं, मी म्हटलं, अरे 100 रुपयाने काय होतं? म्हटलं रिसीट फाडून काय होतं? मी म्हटलं, हे 100 रुपये घेण्यापेक्षा म्हटलं ते पहिले पैसे वाढवा ना म्हटलं तुम्ही. लोकांना जर समजा असं वाटलं की बाबा मी सिग्नल मोडल्यावरती मला 5,000 रुपये दंड बसतो, कोणी मोडणार नाही, हिंमत होणार नाही कोणाची. म्हणे त्याचे जर रिसीटचे पैसे वाढवायचे असतील तर म्हणे केंद्राकडे कळवायला लागतं आणि मग केंद्राकडनं परवानगी येते, आणि मग इतक्या फालतू गोष्टीसाठी केंद्राची परवानगी लागते. आमच्याकडे ट्रेन जिकडे असतात त्याच्यावरचे ब्रिजेस बांधायचे असतील, केंद्राची परवानगी, केंद्र ठरवणार. जेवढ्या केंद्रीय आस्थापनांच्या गोष्टी आहेत इथे, रेल्वेमध्ये महाराष्ट्रामध्ये नोकऱ्या पाहिजेत, रेल्वेमधल्या किंवा इथे ज्या नोकऱ्या उपलब्ध होतात त्या परप्रांतातल्या लोकांना मिळतात का? परत केंद्र चालवतं, तिथले लोक चालवणार. याला काय राज्य म्हणतात? हे असा देश चालतो, अशी राज्य चालतात? या राज ठाकरेच्या हातामध्ये एकदा सत्ता देऊन बघा, तुम्हाला राज्य कसं चालवतात आणि राज्य कसं हातात मी तुम्हाला दाखवेल. आज या सगळ्या गोष्टींचा माझ्याकडे आता मी जो म्हटलं ना त्याशी, जो आपण विकास आराखडा महाराष्ट्राचा आणला, तो मांडला. उद्या तुम्ही या राज्याची ज्या वेळेला सत्ता माझ्या हातामध्ये द्याल त्याच्यानंतर मी डोकं नाही खाजवत बसणार आता काय करायचं म्हणून. सगळं तयार आहे, सगळ्या गोष्टी तयार आहेत. या राज्यात कशी कोणाची काय भीतीच नावाची काही गोष्ट उरलेली नाहीये, सरकार नावाची काही गोष्टच नव्हती. हे बघा, अजूनही टोलचे रेट वाढतायत, रांगाच्या रांगा लागतायत. राज ठाकरे आणि तुम्ही सगळेजण ज्यावेळेला महाराष्ट्रातले अनेक माझे सगळे सहकारी ज्यावेळेला टोलच्या विरोधामध्ये आंदोलनाला रस्त्यावरती उतरले, प्रत्येक ठिकाणी जाळपोळ आणि सगळ्या गोष्टी झाल्या, महाराष्ट्रातल्या लोकांच्या संतापाचा विषय येतो. ओरबाडतायत सगळीकडनं, फक्त आम्हाला चांगले रस्ते मिळत नाहीयेत, फक्त आम्ही टोल भरायचे, तेही रोज वाढवतायत, त्याचे पैसे रोज वाढवतायत. आम्ही काही बोलायचं नाही, आम्ही चूप बसायचं, त्याच्यावरती राग पण व्यक्त करायचा नाही. आणि ते ज्या वेळेला आंदोलन करत होतो, कुठे होती हो शिवसेना, कुठे होती हो भारतीय जनता पक्ष? हे विरोधी पक्ष होते ना या विधानसभेमधले. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे आपले आमदार तिथे टाळोफोड होते टोलच्या विषयावरती, पण हे विरोधी पक्ष त्याच्यावरती बोलायला तयार नाही. थोडंसं काहीतरी बोलायचं आणि विषय बंद करून टाकायचं. मी बोलत आहे एकनाथ खडसेंना, एकदा फोन केला मी त्यांना, मी म्हटलं काय चाललंय काय, म्हटलं खडसे
विरोधी पक्ष नेता म्हणून किती वेळ बोलायचं का म्हटलं, आणि कोणत्याही विषयावर. मूळ विषयांवरती बोला म्हटलं, टोलचा विषय का नाही घेतात. काय राजसाहेब माहिती आहे, म्हणजे पुढच्या एकूणच निवडणुकीच्या वेळेला आपण तो घेऊ, म्हणजे मी त्यांना सांगितलंय. या काही आत्ताच्या अधिवेशनामध्ये होईल असं मला काही वाटत नाही. मी पुढच्या वेळेला ती घेतो. पुढच्या वेळेला काय घेतो, अधिवेशन संपलंय थोडी. काढायचे ना विषय, हे ज्यांच्याकडे टोल दिले गेले ना, टोलचे कारभार दिले गेले आहेत, हे यांचे सगळे मित्र, हे यांच्या आतून सगळे घसट. सगळ्यांना पैसे पोचते होतात, सगळ्यांना पैसे पोचते होतात. कॅश मधला व्यवहार. रोज किती गाड्या जात आहेत, किती पैसे गोळा होत आहेत, कोणाला काही माहित नाही. किती एकूण खर्च झाला त्या रस्त्यावरती, किती त्या ब्रिजवरती खर्च झाला माहित नाही. लाखो गाड्या जात आहेत, लाखो लोक पैसे आपले भरतायत, किती आले किती गेले माहित नाही. सगळी कॅश. सरकारकडे किती जमा होत आहेत माहित नाही. किती काळ चालणार हे टोल माहित नाही. हे आपण आंदोलन केल्यावरती 44 टोल नाके महाराष्ट्रातले या सरकारला बंद करायला लागले. आणि आमचे पत्रकार बांधव मला प्रश्न विचारतायत, काय झालं टोलचं. अरे वा, बाकी विरोधी पक्षाला पण विचारा ना. बाकीचे राजकीय पक्ष त्याच्यामध्ये का नाही बोलत, बाकीचे राजकीय पक्ष त्याच्यामध्ये का नाही आंदोलनं केली. अहो, कोल्हापूरमध्ये झालं ते लोकांनी केलं. उगाच फालतू क्रेडिट घेऊ नका कोणी. इथे कुठच्याही प्रकारचं आंदोलन नाही, काही नाही. पत्रकार मला प्रश्न विचारतायत. काही वर्तमानपत्रामध्ये टाकून द्यायच्या बातम्या. भांडवली झाली की काय, आंदोलन थांबले, यांच्या बापाचं काय जातंय. त्या सगळ्या गोष्टीनंतर परत आता पण ज्यावेळेला हे सगळे ट्रॅफिक सगळे जाम झाले, मला अनेकांनी फोन केले, पण आता पण जर समजा आपल्या सगळ्या लोकांनी जर तिकडे आंदोलन केलं असतं, पोलिसांनी आतमध्ये घातलं असतं, निवडणूक आहेत आता, या सगळ्यांना आतमध्ये डांबून ठेवले असते, मला माहिती होतं ते. तरीही आपले लोक गेले, त्या सर्व टोल नाक्यांवरती गेले. एवढी भीती आहे अजून. त्या सगळ्या टोल नाक्यांवरती आपली लोक गेले. त्या इथला हा कुठला इथला टोल नाका, ऐरोळीचा, त्याच्यानंतर नवी मुंबईचा, सगळ्या ठिकाणी गेले. आणि मग त्यांच्या लोकांना सांगितलं, पोलिसांना सांगितलं, आणि मग तशाच त्या गाड्या सगळ्या सोडायला लावल्या आणि तो ट्रॅफिक सगळा घालवला. हे प्रश्न इतर पक्षांना का नाही विचारले सर. म्हणजे राज ठाकरे एखादी गोष्ट करतो म्हणून तुम्ही त्याला वारंवार प्रश्न विचारणार, आणि जे काम करत नाही, जी कुठची गोष्टींवरती बोलत नाहीत, त्याला तुम्ही प्रश्न विचारणार नाही. आणि मग हे सगळे उजळ मात्याने, उघड तोंडाने तिकडे निवडणुकीला येणार आणि म्हणतात आम्हाला मतदान करा. आहेत तरी कोणत्या योजना यांच्याकडे? काय रोजगार विषयक काही योजना आहेत का? महिलांविषयी काही योजना आहेत का? महाराष्ट्राच्या तरुणाबद्दल काही बोलतायत का? महाराष्ट्राच्या शिक्षणाबद्दल काही बोलतायत? आज पर्यटनासारखा एवढा मोठा विषय ज्याला मी सतत सातत्याने ज्याला मी मांडतोय, केवढ्या गोष्टी करण्यासारख्या आहेत, पण काय नाही. आमची सगळी शहरं उद्ध्वस्त होत आहेत. आमच्या शहरांचा सगळ्या, मुंबई घ्या, ठाणा घ्या, पुणा घ्या, नाशिक घ्या, नागपूर घ्या, औरंगाबाद घ्या, सगळी शहरं बकालपणा आहेत. चला सगळा बकाल. चला शहरात राहावंसं वाटत नाही. आणि ह्या सगळ्या गोष्टीला कारणीभूत कोण येतंय, कोण जातंय माहित नाही, कोण इमारती बांधते काही कळत नाही, काही हाताला आकार नाही, उकार नाही. मला लोक विचारतात नाशिकचं काय झालं. अहो, नाशिकमध्ये आता गेले 7 महिने कमिशनर दिला नाही. कमिशनर नाही नाशिक महानगरपालिकेला. का? तिकडे राज ठाकरे आहे म्हणून, त्याला काम करू द्यायचं नाही म्हणून 7 महिने तुम्ही 8 महिने कमिशनर देत नाही. एकाही फाईलीवरती सही होत नाही. आचारसंहितेची कारणं सांगितली जातात. पहिल्यांदा काढून टाकलं, नंतर परत आचारसंहिता जेव्हा संपली त्याच्यामध्ये पण नाही. या पृथ्वीराज चव्हाणांना मी 4 वेळा फोन करून सांगितलं, म्हटलं कमिशनर तर द्या, कामं थांबली आहेत. बघतो बोलले. आता काय एकेकाला येऊन बघणार होते का? काय बघायचा कार्यक्रम आहे कमिशनर हा? पण नाशिक सारख्या एका मोठ्या शहराला तुम्ही 7 महिने 8 महिने कमिशनर देत नाही, कामं थांबवली जातात. हे असलं दळीतरी घाणेरडं राजकारण हे करत बसणार. त्याच्याबद्दल कधी पत्रकार आमचे बांधव काही गोष्टी लिहिणार नाहीत की बाबा 7 महिने इथे कमिशनर नाहीये, त्याच्याबद्दल काही प्रेशर आणणार नाही. मला प्रश्न विचारणार काय केलं.
5 वर्षांनी विचारायचं नाशिकमध्ये काय केलं, खरं तर विचारायची गरज पण लागणार नाही. आज आपल्या महाराष्ट्रामधला, देशामधला मला कल्पना नाही, पण महाराष्ट्रामधला पहिला एकमेव प्रोजेक्ट की जो सीएसआरच्या अंडर आपण खाली आणला. मुकेश अंबानींशी मी ज्याला बोललो की म्हटलं असं असं आहे, तिथे गोदा पार्क मला करायचंय, मदत करता का? त्यांना कंपल्सरी केलं आता सगळ्या लोकांना, बिझनेस कम्युनिटीला. मला बोलले काय करायचं सांगा. मी त्याच्यासमोर सगळा प्लॅन ठेवला. ते बोलले की डन, आमच्याकडनं सगळे पैसे तुम्हाला तिकडे उभे राहणार, आम्ही ते उभं करणार पार्क. काम सुरू झालं तिकडे. हा पहिला प्रोजेक्ट आहे की अशा प्रकारची गोष्ट होतीये, महाराष्ट्रामध्ये होतीये. दुसरे कुठचे राजकीय पक्ष करणार नाहीत, कारण का की डायरेक्ट कंपनी काम करते ना, मध्ये खायला पैसे मिळत नाहीत. कारण महानगरपालिकेत केले की बऱ्याच मग त्याच्यामध्ये खूप गोष्टी असतात ना, काढता येतात पैसे, त्याच्यामुळे बाकीचे कोणी हात लावणार नाहीत त्या गोष्टींना. तिथे एक मोठी जमीन आहे, तिकडे एक डोंगर आहे, त्याच्या खाली एक जमीन आहे, वन खात्याची जमीन आहे. मी त्या पतंगराव कदमांना भेटलो, म्हटलं अहो ती खालची 35 एकराची जमीन आहे, म्हटलं ती तुम्ही कॉर्पोरेशनला द्या, म्हटलं वन खात्याची जमीन आम्ही डेव्हलप करतो, म्हटलं चांगलं बोटॅनिकल गार्डन उभं करतो म्हटलं मी इथे नाशिकच्या जनतेसाठी. मी त्याच्यासाठी रतन टाटांशी बोललो की म्हटलं असं असं आहे आणि मला इथे अशा प्रकारचा प्रोजेक्ट करायचा आहे, मला मदत करणार का म्हटलं, तुम्ही हे उभं करून देणार का म्हटलं मला नाशिकमध्ये. त्याची 4 माणसं आली, त्यांनी पाहिलं, मला दुसऱ्या दिवशी सांगितलं कामाला सुरुवात करा, आमच्याकडनं काही प्रॉब्लेम नाही, कामाला सुरुवात करा. पुढे अजून जमीन दिली नाही त्या वन खात्याने हातामध्ये. अहो जमीन तुमचीच राहणार आहे. मी फक्त चांगली गोष्ट करतोय की जेणेकरून तिकडे झोपड्या होऊ नये. पुढे माझ्या महाराष्ट्रातल्या शहरातल्या माझ्या राहणाऱ्या जनतेला, त्यांच्या मुलाबाळांना चांगली गार्डन्स मिळू देत, चांगलं संध्याकाळी फिरता येऊ देत, याच्यासाठी मी प्रयत्न करतोय. अडवतायत, प्रत्येक ठिकाणी अडवतायत. चांगलं काम करायला जातोस का, हे आज स्पीड ब्रेकर. जर इतक्या योजना मी जर समजा एक महानगरपालिकेमध्ये, आज मी हा सगळा विकास आराखडा घेऊन आलोय, प्रत्येक योजना मी फक्त तुम्हाला सांगतो ना, पर्यटन या एका विषयावरती मी आपल्यापैकी कधी कोणाला जर इंटरेस्ट असेल तर मी ते अख्खा एक्सप्लेन करेन मी तुम्हाला. पर्यटन म्हणजे मी काय विचार करतो, त्यातल्या काही गोष्टी आपण या सगळ्या ब्ल्यूप्रिंटमध्ये मांडल्या आहेत, विकास आराखड्यामध्ये मांडल्या आहेत. त्याही पलीकडे अजून गोष्टी आहेत. पण या नुसत्या फक्त पर्यटन या एका विषयावरती मी महाराष्ट्रातल्या म्हणतो सगळ्या पहिल्या 5 वर्षामध्ये मी किमान 10 ते 12 लाख तरुणांना मी काम देऊ शकतो, या फक्त पर्यटन एका विषयावरती. कमीत कमी 10 ते 12 लाख. एवढ्या गोष्टी आपल्याकडे पडल्या आहेत. काय बलस्थान आहे त्या महाराष्ट्राची, केवढा सुंदर महाराष्ट्र आहे. काय नाही दिलं निसर्गाने आपल्याला, मला जरा सांगा. हे आमचं इथलं संजय गांधी उद्यान नॅशनल पार्क, केवढं मोठं नॅशनल पार्क. अहो निसर्गाने दिलं आम्हाला, परमेश्वराने दिलं आम्हाला. आमच्या शहराच्या मध्ये एक मोठं पार्क आहे आणि आम्ही आतमध्ये घुसतायत, झोपडपट्ट्या जात आहेत, इमारती होत आहेत, सगळी जमीन खाल्ली जाते आणि नंतर बोंबलायचं बिबड्या घरात शिरला. तो कसा शिरेल घरात? तुम्ही शिरलात त्याच्या घरात, तुम्ही आता गेलात ना. पण ही इतकी सुंदर जमीन आज कुठच्या जगामध्ये जर समजा तुम्ही गेलात, असं कुठच्याही शहरामध्ये तुम्हाला मिळणार नाही की एखाद्या प्रमुख मोठ्या शहराच्या मध्ये निसर्गाने एक नॅशनल पार्क दिलंय आणि तेही इतकं मोठं कुठेही तुम्हाला जगात सापडणार नाही. जग आणि आपण कुठे आहोत अजून. मी जे एक ती छोटी फिल्म काढली आहे ना, ती आपण जरूर बघा. त्या युट्यूबवरती आहे, ती टाकली आहे ती. आपण आता जेव्हा घरी जाल त्यावरती बघा नक्की. सौंदर्य दृष्टी कशी असते, सौंदर्य दृष्टी कशाला म्हणतात,
ही शहरं उभी करताना, हे राज्य उभं करताना त्याला सौंदर्यदृष्टी कशी लागते ते सगळं त्या फिल्ममध्ये दिलेलं आहे. त्याच्यात एक उदाहरण पण दिलंय. 2 शहरांचे उदाहरण दिले, तुम्ही पाहिलं असेल ते. कुठची 2 शहरं? आज तुम्ही बघाल, तुम्हाला विश्वास नाही बसणार, इतकी अप्रतिम शहरं ती उभी आहेत. कोणती 2 शहरं? एक हिरोशिमा आणि दुसरं नागासाकी, ज्याच्यावरती अणुबॉम्ब पडला होता. ती शहरं उभी राहतात आणि आमची शहरं काही कारण नसताना बॉम्ब पडल्यासारखी वाटतात. काही कारण नाही, बस नुसते धुमाकूळ चालू आहे. बिल्डरांचा धुमाकूळ, तुमच्या वॉर्ड ऑफिसरचा धुमाकूळ, सगळ्यांचा, नगरसेवकांचा धुमाकूळ, सगळ्या धुमाकूळ. कोणाला काही देणं घेणं नाही, कोणाला काही पडलेलं नाहीये. आणि तिकडून झोपडपट्ट्या उभ्या राहत आहेत. 95 साली बाळासाहेबांनी ज्यावेळेला ती योजना आणली झोपडपट्टीवासियांना फुकट घर, त्यावेळेला मुंबई शहरामध्ये झोपड्या किती होत्या बघा. आणि आज बघा, तेव्हा सांगितलं जायचं आशियातली सगळ्यात मोठी झोपडपट्टी कोणती? आमची धारावी. ती आता छोटी झाली आहे, बाकीच्या वाढल्या. आमच्याकडे अनधिकृत झोपडपट्ट्या वाढतायत, आम्हाला काही देणं घेणं नाही. कोण त्या झोपडपट्ट्यांमध्ये येऊन राहतंय आम्हाला काही माहिती नाही. त्याच्यानंतर आमच्याकडे बॉम्बस्फोट होणार, बॉम्ब फुटणार, आमची माणसं मरणार. आम्हाला सवयच लागली सगळ्या गोष्टी विसरून जायची. आम्ही सगळ्या गोष्टी सोडून देतो. माझे एक मित्र आहेत, इथे बोरिवलीला राहतात. त्यांच्या घराच्या बाजूला, त्यांच्या बाजूचं एक 4 घरं सोडू दे. एके दिवशी सकाळी त्यांनी बघितलं, जी रोज बाई आपली चांगल्या एक रंगीबेरंगी साड्या घालणारी एक त्यांची गृहिणी त्या घरामधली, अचानक सकाळी हे उठले आणि पाहिलं, 2-3 दिवसांनी त्या भेटल्या आणि पाहिलं तर बघितलं की पांढऱ्या साडीमध्ये, सफेद साडीमध्ये उभी होती. ते गेले, विचारलं काय झालं होतं. तरी सांगितलं माझा नवरा गेला. पण त्यांना माहित नव्हतं कारण कशात गेला. हे जे मुंबईमध्ये ट्रेनमध्ये बॉम्बस्फोट झाले ना, त्याच्यात नवरा गेला. रोज ट्रेनने जाता जाता येता त्याच्यामध्ये बॉम्बस्फोट झाले, नवरा गेला. काय बोलली असेल ती भगिनी, काय बोलली असेल? म्हणजे माझा नवरा गेल्यानंतर म्हणे मला त्यांच्या जो देह त्यांचा ठेवला होता त्याच्या पायाही पडता आलं नाही, कारण कमरे खालून भागच नव्हता. असल्या गोष्टी फुकट मारण्यासाठी म्हणून तुमचा जन्म झालाय. कोण या शहरांमध्ये येतंय, कोण राहतंय, कोण काय करतंय, कशाचा पत्ता नाही. आणि आम्ही फक्त शिव्या घालणार आमच्या पोलिसांना. काय पोलीस काय करत होते, ते काय करणार? आमच्या राज्यकर्त्याला शिस्त नाही. आमच्या राज्यकर्त्यांना आम्हाला राज्याला शिस्त लावता येत नाहीये. आणि हक नाक आम्ही प्रत्येक वेळेला सांगायचं की आमचे पोलीस काय करणार. काय ते तरी काय करू शकणार आहेत? त्याला काय तिसरा मित्र आहे? एक विश्वास आहे मला, या महाराष्ट्र राज्यातले, या मुंबई शहरामधले जे पोलीस आहेत, अख्ख्या देशात तुम्हाला असले पोलीस सापडणार नाही. भ्रष्टाचाराचे आरोप करायला काय जातंय? मग मंत्री कोण आहेत? काय साधू संत आहेत? प्रत्येक जण साला गब्बर सिंग झालाय. प्रत्येकाच्या प्रॉपर्ट्या बघा. राज ठाकरे इकडे काय पैसे कमवण्यासाठी, प्रॉपर्ट्या गोळा करण्यासाठी इथे राजकारणामध्ये नाही आलाय. मला त्याच्यासाठी सत्ता नकोय या बाकीच्या लोकांसारखी. या बाकीच्या 4 पक्षांना तर काही तुमचं देणं घेणंच नाहीये, कसलं कर्तव्यही नाहीये. हे आपापसात फक्त भांडणार त्यांच्या सीटसाठी. माझ्या जागा एवढ्या, तुझ्या जागा तेवढ्या, तुझ्या जागा एवढ्या. या गेल्या 2 महिन्यामध्ये, 3 महिन्यामध्ये कुठचे महाराष्ट्राचे प्रश्न आले हो समोर? कुठचेच नाही. कोणी बोलायला तयार नाही त्याच्याबद्दल. ना शेतकऱ्यांच्या आत्महत्याबद्दल, ना माझ्या बेरोजगार तरुणाबद्दल, ना महाराष्ट्रातल्या इथल्या मुंबई शहरामधल्या किंवा आपल्या इतर शहरामधल्या ट्रॅफिकबद्दल, ना शिक्षणाबद्दल, ना महिलांबद्दल, ना कशाहीबद्दल चर्चा नाही. मला तू 20 दे, त्याला तू 6 दे, मग त्याला कोण देणार? मग त्याला तुझ्यातले देणार का माझ्यातले देणार? बस एवढ्यावरती आम्ही 2-3 महिने घालवले. याला काही कर्तव्य नाही आज तुम्हाला, तुमच्या लोकांचं. निवडणुकीच्या फक्त मतदानाच्या दिवशी जिवंत राहा. मतदान केल्या आत्महत्या करून मोकळा झाला तरी चालेल, ही यांची भावना या सगळ्या 4 राजकीय पक्षांची. या महाराष्ट्राच्या भविष्याचा विचार करून हा आराखडा घेऊन मी तुमच्यासमोर येतोय, एका आत्मविश्वासाने येतोय. मी कुठेही टंगळमंगळ या गोष्टी करणारातला नाहीये. मला स्वतःला असे वाटतं की मी ज्याला जग पाहतो,
पाहतो, मला असं वाटतं त्या जगात जे मी पाहतोय ते मला महाराष्ट्रात आणायचंय, ते माझ्या शहरांमध्ये मला आणायचंय आणि ते सहज शक्य आहे. हो, सहज शक्य आहे. या सगळ्या गोष्टींसाठी फक्त लागते एक इच्छाशक्ती, याच्या पलीकडे काय लागत नाही. इच्छाशक्ती माझ्याकडे आहे आणि ती इच्छाशक्ती आणि महाराष्ट्राचं भवितव्य याच्यामध्ये फक्त एक छोटंसं अंतर आहे. ते तुम्हाला आणि महाराष्ट्राच्या जनतेला ते अंतर तुम्हाला कापावंच लागेल. आणि ते जे छोटंसं अंतर आहे ते म्हणजे 15 तारखेचं महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला तुम्हाला मतदान करावं लागेल. तेवढंच अंतर तुम्हाला कापायचंय. एवढंच छोटं अंतर तुम्हाला कापायचं, याच्या पलीकडे काही करायचं नाहीये. बाकी जबाबदारी तुम्ही माझ्यावरती सोपवून द्या. या महाराष्ट्राची आणि महाराष्ट्रातल्या येणाऱ्या पुढच्या भावी पिढ्यांची जबाबदारी आपण माझ्यावरती सोपवून द्या. इतक्या आत्मविश्वासाने मी तुम्हाला सांगतोय की सगळ्या गोष्टी माझ्याकडे तयार आहेत. या बाकीच्यांसारखा मी फुकट नुसता बोलणारा नाहीये किंवा हवेत फुलपाखरे उडवणारा नाहीये. जे घडू शकतं तीच गोष्ट मी तुम्हाला सांगणार आहे आणि तीच गोष्ट मी तुम्हाला करून दाखवणार आहे. म्हणून येत्या 15 तारखेला आपण आमच्या इथे शिशिर शिंदे झपाटल्यासारखा काम करणारा माणूस, एका पहिल्यांदा करत असेल, पहिल्यापासून असेच आहेत ते, झपाटल्यागतच काम करतात. काही वेळ नाही, काय नाही, जेवण नाही, काही नाही, मध्ये मध्ये तब्येत बिघडते तरी त्या परिस्थितीमध्ये नाही मला तिकडे जाऊन केलं पाहिजे, त्या गोष्टी केल्या पाहिजेत, या लोकांसाठी या गोष्टी केल्या पाहिजेत. विधानसभेमध्ये आवाज उठवत असतात, वेगवेगळे प्रश्न विचारत असतात, वेगवेगळ्या गोष्टी करून घेत असतात. आता या भागासाठी म्हणून एक मोठं हॉस्पिटलची योजना त्यांनी आता आणलेली आहे. लवकरात लवकर ते हॉस्पिटल पण इकडे होईल. गणेश आपल्या गणपती विसर्जनासाठी जागा नव्हती, ती यांच्या सगळ्यामुळे झाली इथे. असे अनेक भांडूपमध्ये मनसेचे उमेदवार शिशिर शिंदे यांच्या प्रचारासाठी राज ठाकरेंची ही सभा आता सुरू आहे मुंबईमध्ये. राज ठाकरेंनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर हल्लाबोल केला आणि तुम्ही गुजरातचे पंतप्रधान आहात का भारताचे पंतप्रधान आहात असा सवाल विचारला. अशक्य आहे. आणि म्हणून मी कुठेतरी 3 मतदारसंघाची एक सभा, 4 मतदारसंघाची एक सभा, अशा सगळ्या सभा करत 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 महाराष्ट्रभर जातोय सगळ्या ठिकाणी. जिथे जिथे मी पोहोचू शकणार नाही, जिथे जिथे तुमचे कोणी मित्रपरिवार असेल, नातेवाईक असतील, जे कोणी लोक असतील, माझे हात जोडून विनंती आपल्या सर्वांना की त्यांना एकदा फोन करा, तुम्ही भेटा, त्यांना सांगा की संधी वाया घालवू नका. मी काल माझ्या एका सभेमध्ये सांगितलं, माझा पुनर्जन्मावरती विश्वास नाही, तुमचा आहे की नाही मला माहिती नाही. जो जन्म मिळालाय तो हाच. आणि या जन्मामधली प्रत्येक 5-5 वर्ष तुमच्या आयुष्यात जर तुम्ही फुकट घालवणार असाल या नादान लोकांच्या मागे, तर तुमच्या गोष्टी तुम्हालाच लख लागून. या लोकांकडनं काही घडणार नाही. या लोकांना सगळ्यांना तुम्ही संधी देऊन पाहिलीत, बट्ट्या बोळ केला या सगळ्या महाराष्ट्राचा आणि या सगळ्या शहरांचा. मी एका नव्या उमेदीने तुमच्या समोर येतोय, आलोय, एका नवीन विश्वासाने तुमच्या समोर येतोय, एका आत्मविश्वासाने तुमच्या समोर येतोय, एक आराखडा घेऊन तुमच्या समोर येतोय. जी गोष्ट शक्य होऊ शकते तीच गोष्ट तुमच्या समोर घेऊन येतोय. आणि म्हणून त्या विश्वासाला आपण दाद द्यावी एवढा फक्त आपल्याला सांगतो. येत्या 15 तारखेला आपण सर्वजण रेल्वे इंजिन या निशाणीवरती आपण बटन दाबून माझ्या सगळ्या महाराष्ट्रातल्या सर्व माझ्या उमेदवारांना आपण प्रचंड मताने विजयी करावं असं एक आवाहन करतो आणि आपल्या सर्वांची मी रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.